आज मी तुम्हाला फक्त 2 कप वरईपासून म्हणजेच भगरपासून झटपट होणारी उपवासाची इडली आणि उपवासाचे आप्पे आणि त्याचबरोबर उपवासाची ओल्या नारळाची चटणी आणि तेही घरातीलच उपलब्ध साहित्यामध्ये कशी तयार करायची ते दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचे आहे 2 कप एवढी वरई म्हणजेच भगर आणि 2 कप साठी अर्धा कप एवढा आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे आणि हे आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यातले अर्धे मिश्रण आपल्याला मिक्सर जार मध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे मी हे बारीक वाटून घेतलेलं आहे। आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे ह्याचं आपल्याला टेक्स्चर होतं। तर आता हे आपल्याला वाटलेलं एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आणि राहिलेले दुसरी बॅच देखील मी अशाच प्रकारे वाटून घेतलेली आहे। आता हे तयार झालेले प्रीमिक्स तुम्ही 2 महिन्यापर्यंत एअरटाइट झाकण असलेल्या भरणीमध्ये स्टोअर करू शकता। त्यानंतर यातले अर्धे मिश्रण मी आता मिक्सर जार मध्ये परत घेतलेले आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ, पाव चमचा खाण्याचा सोडा, पाव कप ताजे दही, सुरुवातीला पाव कप पाणी घालून आणि नंतर जसे लागेल तसे पाणी घालून हे आपल्याला इडलीच्या पिठाप्रमाणे याची बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे बॅटर तयार करून घेतलेले आहे। आता हे बॅटर आपल्याला दुसऱ्या एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे आणि राहिलेले बॅच देखील आपल्याला अशाच प्रकारे वाटून घ्यायचे आहे। त्यासाठी देखील चवीप्रमाणे मीठ, खाण्याचा सोडा, दही आणि पाणी घालून हे आपल्याला वाटायचं आहे। तर इथे मला एक बॅच वाटण्यासाठी जवळजवळ पाऊण कप एवढं पाणी लागलेलं आहे। तर तुम्हाला पाणी थोडंफार कमी जास्त देखील लागू शकतं। आता सेकंड बॅच ही मी वाटून घेतलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता एवढं घट्ट आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे आणि आता हे आपल्याला 10 मिनिटांसाठी आपण थोडा वेळ साईडला ठेवून देऊ। पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया। तर त्यासाठी एका ओल्या नारळाचे काप करून घेतलेले आहे। चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे। तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही स्किप केले तरी चालणार आहे। त्यानंतर 1.5 चमचा एवढं मी इथं साखर घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि जसे लागेल तसे पाणी घालून याची आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली इथे उपवासाची चटणी तयार झालेली आहे। आता ती आपण एका बाउल मध्ये काढून ठेवू। 10 मिनिटांनंतर तयार केलेले इडलीचे पीठ आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आहे आणि तेल किंवा तूप लावलेल्या इडलीच्या साच्यामध्ये आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे। इकडे मी अगोदरच स्टीमरमध्ये पाणी तापवण्यासाठी ठेवलेले होते आणि आता पाण्याला उकळी आल्यानंतर तयार केलेल्या प्लेट्स आपल्याला या स्टीमरमध्ये ठेवायच्या आहेत आणि हाय फ्लेमवर या इडल्या आपल्याला 10 मिनिटांसाठी वाफवून घ्यायच्या आहेत। 10 मिनिटांनंतर सुरीने चेक केल्यानंतर या प्लेट्स आपल्याला बाहेर काढून 2 ते 3 मिनिटांसाठी थंड होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतरच या इडल्या आपल्याला डिमोल्ड करून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही बघू शकता किती इझिली आपल्या इडल्या निघत आहेत आणि खूप अशा पांढरशुभ्रही झालेल्या आहेत आणि स्पॉन्जी देखील झालेल्या आहेत। तर तुम्ही देखील या इडल्यांची रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल। आता आपण राहिलेल्या पिठाचे आप्पे बनवणार आहोत। त्यासाठी चवीप्रमाणे हिरवी मिरची आणि आलं इथे थोडं जाडसर वाटून घातलेलं आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आणखी अर्धा चमचा मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं आहे की आपण अगोदर देखील यामध्ये मीठ घातलेलं आहे। त्यानंतर आप्पे पॅन मध्ये थोडं तूप घालायचं आहे आणि तयार केलेलं बॅटर घालायचं आहे। इथे तुम्ही तुपाच्या ऐवजी शेंगदाणा तेलाचा वापर देखील करू शकता। आता यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर 2 मिनिटांसाठी आपल्याला ठेवायचं आहे आणि 2 मिनिटांनंतर याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। पलटी करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून दुसऱ्या साईडने देखील आपल्याला 2 मिनिटांसाठी ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान इथे आपले आप्पे तयार झालेले आहेत। रंग देखील खूप छान आलेला आहे। आता हे आपण एका डिश मध्ये काढून घेणार आहोत आणि आपण जी ओल्या नारळाची चटणी तयार केलेली आहे त्या चटणी बरोबर हे आप्पे एकच नंबर लागतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।